खरी राष्ट्रवादी कोणाची, शरद पवार की अजित पवार? खरी राष्ट्रवादी शरद पवारांची आहे. असली जे राष्ट्रवादी आहे शरद पवार की आहे. कुणी जरी काही जरी बोललं शेवटी वाघ तो वाघच राहणार आहे. में जो आपने 25 साल आमदार 19 साल जो मंत्री पद आपने लिया है, उसके हिसाब से जो कंपनी आना चाहिए इधर के जो बेरोजगार लोग हैं उनको नौकरी जरूरी है, और वो इसके वजह से थोड़ा बहुत जो युवा पीढ़ी है वो थोड़ा समृद्ध राजे के पीछे खड़े. खरी राष्ट्रवादी शरद पवारांची आहे. अहो शरद पवारांनी स्थापन केली म्हटलं त्यांचीच आहे. एखाद्या मुलग्याला जन्म दिला तर मुलगा कुणाचा त्या बापाचाच ना. की आता समोरजीत म्हणतात आम्ही येणार तुम्ही येणार, पण त्यांनी काय केलं का? आतापर्यंत काय केलं का? जे साहेबांनी केलं, मुश्रीफ साहेबांनी केलं ते दुसरं कोणाने केलंय का? म्हणजे मुश्रीफ साहेबच येणार 100%, 101%. महाराष्ट्र का बाप, राजकारण का बाप ही शरद पवार है. Hello and welcome to HW News English. I am Shubham Chauhan. I am currently in Kagal constituency of Maharashtra, a few kilometers away from Kolhapur city. This is the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj. Now, when it comes to the politics of Kagal, for the last 25 years, this constituency has only elected one MLA, and that man is on your screen. Hasan Mushrif is part of the Nationalist Congress Party. That is, he is with the Ajit Pawar faction right now, and this time around, he is fighting for a record 6th time from Kagal. He is facing off against Raje Samarjit Singh Gadge. He is part of the royal family here, and in fact, both Samarjit Singh Gadge and Hasan Mushrif had a face-off in 2019 as well, where Hasan Mushrif came up trumps. Independent was how Samarjit Singh Gadge fought the election, got about 90,000 votes and lost to Mushrif. This time around, we are seeing a rematch of sorts with Samarjit Singh Gadge, who was with the Bharatiya Janata Party until a couple of months back. He has now shifted allegiance to the NCP of Sharad Pawar. So, a tall leader, a sitting MLA, 5-term MLA from Kagal, facing off royalty or someone from the royal family. So, the stakes are higher. We'll try and speak to locals in this constituency to understand what the issues are, who perhaps has the edge this time around. नमस्कार काका, तुमचं काय नाव, काय करता तुम्ही? मी रिक्षा फिरवतो. इकडे समरजित सिंग गाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ, काय वाटतं तुम्हाला? समरजित सिंग गाडगे येणार निवडून. का बरं? त्याने कामं वगैरे हे काय चांगले केले, कुठला हे नाही, काय कुठला डाग नाही अंगावर, कुठल्या म्हणजे भ्रष्टाचारचा वगैरे कसला, स्वच्छ आहे, कारभार चांगला आहे, शाहू कारखाना व्यवस्थित चालला आहे. बाकीच्या संस्था म्हणा, आपल्या काही कागल हे बँक म्हणा, या संस्था वगैरे सगळ्यात चांगल्या केल्या चाललंय. हसन मुश्रीफ राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते अजितदादा सोबत गेले. त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? ते भूमिका तुम्हाला पटत आहे का की ते शरद पवारला सोडून अजितदादा सोबत गेले? नाही, ते काय योग्य नाही, जायला नको पाहिजे होते त्याने. कसं आहे त्यामुळे त्यांचं कसं झालं, इकडं आड नाही तिकडे वीर असा प्रकार झाला आता सध्या. तर खरी राष्ट्रवादी कोणाची आहे, शरद पवार अजित पवार? नाही, शरद पवारांचीच आहे. अजित पवारांची कसे म्हणता येईल, ज्यांनी स्थापन केले त्याच असणार ना. त्यामुळं शरद पवारांचीच आहे राष्ट्रवादी. आता म्हणजे वैतागून आले ना, वैतागून आले आम्हाला. जर आम्ही जर आमचा पिंजरा करत असतो आम्ही कसं फिरावं का कोणाबरोबर, का पळाव कोणाच्या मैत्रीसाठी? आम्ही यांना पहिल्यांदा आमदार केलं त्यावेळी आम्ही चान्स दिला, यांना पहिल्यांदा आम्ही चान्स दिलाय. 5 वेळा चान्स दिला? नाही, पहिल्यांदा वन मे शो पहिल्यांदा आसन साहेब उभारले त्यावेळी आम्ही शाहू सहकारी कर्मचाऱ्याने पहिलं मतदान त्यांना केलं, त्यामुळे ते आमदार झाले. तिने त्यांचं नावच घेत नाहीत. हसन मुश्रीफ 25 वर्षे आमदार आहेत, पण त्यांच्याकडून काहीच विकास झाला नाही. रस्ते, गटारी, देवळे आणि पुतळे याच्या पलीकडे त्यांनी काहीच विकास केला नाही. आज कागलमध्ये खऱ्या अर्थाने जर विकास व्हायला हवा होता तर एखादं मोठं कॉलेज, मोठी इंडस्ट्रीज, मोठा दवाखाना असं जर केलं, आज बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. आज आपली कागलची बाजार लाईन आहे ना, व्यापारी वर्ग
चांगल्या प्रकारे व्यापार करू शकले असते जर मोठे उद्योग कागलमध्ये असते तर. आज कागलच्या मुलांना मुंबई पुण्याला जावं लागतं. कशामुळं? विकास काही नसल्यामुळं. मग त्यावेळी परिवर्तन होणार हे 100% आहे. आज आम्ही समितीदारांना तो सांगतो की एक मोठं हॉस्पिटल काढायला पाहिजे. आरोग्याची सोय आपल्या कागलमध्ये तालुक्यातली कागलमध्ये झाली पाहिजे. कोल्हापूरला किंवा गडिंगला जाता कामा नाही. मरीज सगळे इथले इथे बरे झाले पाहिजे. त्यासाठी मुंबई पुणे कशाला पाहिजे? आज तालुका आहे कागल तालुक्यामध्ये अशा प्रकारचं जर मोठं हॉस्पिटल नसेल तर उपयोगच काय? काही उपयोग नाही ना. त्यासाठी मोठं हॉस्पिटल होणं आवश्यक आहे, मोठी इंडस्ट्री होणं आवश्यक आहे आणि मोठं कॉलेजच होणं आवश्यक आहे. कॉलेजसाठी घोडावतला, इचलकरंजीला, कोल्हापूरला कॉलेजला मुलं जातात ना, त्यांना कॉलेज इथं सगळे इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजेत. 2019 मध्ये ते पण लढले होते निवडणूक. परंतु ते अपक्ष होते ना, त्यांना कोणाचं पाठबळ नव्हतं. पण ह्यावेळी शरदचंद्र पवार साहेबांचं पाठबळ असल्यामुळं त्यांचा विजय हा निश्चित आहे. यहाँ हमारे गांव में पानी का सब जगह पानी की किल्लत है. हमारे कभी पानी कमी नहीं हुआ. अभी ये सन के तौर पर दिन में 2 वक्त पानी आता है. शेतुमा जो तालाब आएगी ना, उन्होंने बेहतरीन पार्क बनाया. और बहुत यहाँ के लोगों के जो काम होते हैं ना, एक सुबह की 6 से शाम तक उन्हें खाली काम कर. दूसरा आमदार ऐसा करता नहीं. ऐसा आरोप है कि हसन मुशर्रफ पे केस लगे हुए हैं, इसलिए वो डर के मारे उस तरफ चले गए, ऐसा लगता है? वो ऐसा होता है तो ऐसा होता है. अगर केस में न अगर अंदर रहते तो इनको ये खाता कहाँ मिलता. और अभी बीजेपी को बोलने का मौका मिलता. वो सत्ता के लिए गए हैं, फिर वो सत्ता के लिए वो अभी सत्ता को तो खुद का भी देखना चाहिए ना, तब पॉलिटिक्स में चलता है. तो आपको लगता है वो पार्टी छोड़ के चले जाए? अभी सब जने चले हैं ना, इसमें कौन खाली आए. अभी समझेगा कि बीजेपी में था, अभी इधर आए. ये पॉलिटिक्स में ये बात आम लोगों में कोई दिमाग में नहीं आता. अभी तुम किसी नौकरी लगाए, किसी क्या करी, ये लोग कहते हैं कि हमारा फायदा क्या. बस अभी वो लोगों को पार्टी से क्या सवाल है. हो, हे मान्य आहे ना आम्हाला. जिकडे साहेब तिकडे आम्ही. साहेब आमचे आहेत, आम्ही साहेबांचे. आणि खरी राष्ट्रवादी कोणाची मग? शरद पवार की अजित? नाही, शरद पवारांची खरं राष्ट्रवादी आहे हे मान्य आहे. पण साहेब ह्या गटात गेले त्यावेळेस शरद पवारांनी त्यांना अधिकार का दिला नाही? हे सगळं करत होतं त्यावेळेला थांबवत का नाही? ईडीची दाढ पडली त्यावेळेला शरद पवारांनी थांबवली का नाही? नाही, पण ते आता तर असं वाटतंय की सत्तासाठी गेले. मंत्रीपद हवं होतं म्हणून मंत्रीपद त्यांनी जर हे राजकारण नाही जिंकलं तर ते मंत्रीपद त्यांना भेटणार. ज्याने आतापर्यंत काय काय केले ना या कागलमध्ये, परगावच्या गावातनी, खेडेपाड्यातनी विकास जे केलाय ते कुणी केला का आतापर्यंत? त्यांनी केलं ना, जे कष्ट करतात त्याचं फळ त्यांना भेटणार. उन्होंने जो भूमिका ली उस टाइम पे उनको जो अच्छी लगी है, जो उनके इसमें थी, क्योंकि एक पत्थर के नीचे उनके हाथ थे. उनको उस टाइम पर वो निर्णय लेना जरूरी था, तो उन्होंने उनके हिसाब से निर्णय लिया. लेकिन उनके साथ जाने वाले बहुत कम लोग थे. उन्होंने जो निर्णय लिया उस पर नाराजगी भी बहुत लोगों की थी. तो यहाँ पे सबसे बड़ा मुद्दा, अगर मुझे पूछना हो, सबसे बड़ा मुद्दा कागल में क्या रहेगा? सबसे बड़ा जो डिसाइड करेगा कौन जीतेगा इसमें? सबसे बड़ा मुद्दा जीतने के तो इसमें तो समरजीत दादा ही है, वही लीड से आएंगे. और उनके आने के बाद ये जो बेरोजगारी है, जो युवकों के सवाल है, वो अच्छी तरह से वो सवाल कर सकते हैं, क्योंकि अच्छी पढ़ाई हुई है, अच्छा नेता है, सुसंस्कृतिक है. और हमारे जो छत्रपति शाहू महाराज के जनक घराना के वारसदार है, उनको एक नीचे के लोगों से लेकर ऊपर तक के लोगों की एक आपुल उनको, इसकी वजह से उनका काम अच्छा रहेगा. और 100% उनकी तरफ से काम बहुत अच्छा होगा. कागल का विकास भी होगा और ज़्यादा से ज़्यादा रोजगार बहुत अच्छा आएंगे इधर. So while Hassan Mushrif may be aiming for a record 6th term from Kagal, standing in his way is Samarjit Singh Ghadge, his 2019 rival, but this time around with the backing of Hassan Mushrif's former mentor now, Sharad Chandra Pawar. It'll be interesting to see how that battle plays out, given the fact that while the opponents or while the two competitors may be the same, it's the parties and the logos and the names and sort of the works or the plans that they have, that will be something which will be different this time in this assembly constituency. This is Shubham Chauhan reporting for HW News.
Stay ahead with our cutting-edge news app. Instantly access the latest shorts in just 1 minute and breaking news in just 50 words. Download now for a smarter, faster news experience.